हॅलो ऑल. 12th स्टँडर्डचे जे जेईचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. माझ्याकडे आत्ता काही विद्यार्थी आले होते आणि त्यांचं हे कन्फ्युजन होतं की सर आता आम्हाला हे कन्फ्युजन आहे की आम्ही नेमकी जेईची बूस्टर टेस्ट सिरीज द्यायची आहे का सीईटीची बूस्टर टेस्ट सिरीज द्यायची आहे. तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं एक असं ॲडवाईस देईल की ज्यांचं टार्गेट असं आहे की मला सीईटीच द्यायची आहे, ठीक आहे, ज्यांचं टार्गेट असं आहे की मला सीईटीच द्यायची आहे, त्यांनी सीईटीच्याच लेवलचा अभ्यास आणि सीईटीचीच प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवायची आहे, मध्ये ब्रेक करायची नाहीये आणि त्यांनी बूस्टर टेस्ट सिरीज सुद्धा सीईटी साठीच द्यायची आहे. हा, तुम्ही जेई मेन वनचा अटेम्प्ट द्या, ऍज अ प्रॅक्टिस म्हणून द्या, आणि हवं तर तुम्ही जे टॉपिक्स आधी कॉमन आहे जेई आणि सीईटी साठी किंवा जे वेटेज वाले टॉपिक्स आहेत जेई मध्ये ते आधी करा. पण जर तुमचं टार्गेटच सीईटी आहे तर तुम्ही सीईटी वर फोकस करा. आणि ज्या विद्यार्थ्यांचं टार्गेट जेई मेन्स आहे त्यांना ऑब्व्हियसली जेई मेन साठीच प्रॅक्टिस करायची आहे आणि त्याचीच टेस्ट सिरीज द्यायची आहे. पण असे काही विद्यार्थी आहे सर ज्यांचं टार्गेट सेट नाहीये की सर आम्हाला दोन्ही करून बघायचं आहे, तर ऑब्व्हियसली फर्स्ट कम फर्स्ट सर्व, म्हणजे जी एक्झाम आधी आहे त्याची परीक्षा आधी, आपण त्याची प्रॅक्टिस आधी करायची आहे. जसं जेई मेन्स आधी आहे तर आधी जेईचा अभ्यास करायचा आहे, मग ते झाल्यानंतर सीईटीचा अभ्यास तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर कन्फ्युजन असू शकतं, प्रॉब्लेम नाहीये, पण लक्षात ठेवा तुमच्या प्रायोरिटीज तुम्हाला सेट करायच्या आहे. ठीक आहे. काहीही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला जर गायडन्स पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्टर्सला त्यांची अपॉइंटमेंट घेऊन भेटा, लवकरात लवकर भेटा. बरेच विद्यार्थी येत आहेत आणि काउन्सिलिंग आणि गायडन्स घेत आहेत. ठीक आहे. ऑल द बेस्ट आणि बूस्टर टेस्ट सिरीज मध्ये खूप छान परफॉर्म करा. ओके, बाय.